पुण्यातील पुराच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट पाहूयात। सध्या पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। पुणे जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसंच ग्रामीण भागातील खडकवासला, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या भागातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडून आदेश जारी करण्यात आले। पुढच्या 24 तासांमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसंच पुणे, हिंगणे खुर्द, साईनगर येथे डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असल्याने अग्निशमन दल रवाना झाल्याची माहिती आहे। नागरिकांना देखील खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। तर राज्याच्या विविध भागामध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळतोय। इकडे सिंहगड रोड परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। दरम्यान आज देखील पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पुण्यातील प्रामुख्याने ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। साईनगर परिसर, सिंहगड रोड, डेक्कन रेसकोर्स, खडकवासला धरण, ओंकारेश्वर मंदिर, कात्रज तलाव, ऑस्करवाडी, अदकरवाडी पूल तर बावधन शोरूम, मुठा नदीच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे आता जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील आता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। शाळांना देखील या परिसरातील सुट्टी देण्यात आल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। ही पाण्याची, पावसाची दृश्य देखील आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात रस्त्यावर देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक देखील मंदावलेली आहे। तर पुणेकरांना पावसाचा हा मोठा फटका बसलेला आहे। प्रशासनाला काही घेणंच नाही लोकांशी। लोक त्यांना फक्त पैसे खायचे, बस फक्त पैसे खायचे। त्यांना इतके पैसे खायचे, त्यांना इतके पैसे खाऊ घाला की मारून टाका त्यांना पैसे खाऊ घालून। काय परिस्थिती झाली आज। फर्स्ट टाइम ऐसा क्रिटिकल सिनेरियो बारिश का देख पा रहा हूँ। रिकॉर्ड ब्रेकिंग रेन। ट्रैफिक के लिए एडवाइस रहेगा, गो स्लो, हड़ू हड़ू जाइए। एंड लोगों के लिए मेरा एडवाइस ये रहेगा, आई फील एडमिनिस्ट्रेशन एक अच्छा डिसीजन लिया कि कॉलेजेस वगैरह, स्कूल्स वगैरह थोड़ा छुट्टी डिक्लेयर कर दिया। सो इन दैट केस दे वुड नॉट बी इन दैट मच प्रॉब्लम। बाकी जो लोग अत्यंत आवश्यक ना हो तो एक तो घाटरिया बिल्कुल जाइए मत। सिटी एरिया में भी एज फार एज पॉसिबल डू वर्क फ्रॉम होम एंड बी सेफ, टेक योर केयर। इरिगेशन डिपार्टमेंट के यहाँ से कोई भी पूर्व सूचना नहीं दी गई थी और खड़कवासला धरण से पानी छोड़ा गया था। सुबह 3 बजे हमें पता चला पानी भर रहा है। उसके बाद हम लोग जब यहाँ आए तो पूरी अफरा तफरी मची हुई थी। सब लोग घबराए हुए थे, सब लोग गाड़ियाँ निकाल रहे थे, कुछ बच्चे भी थे जो जोर जोर से चिल्ला रहे थे। उसके बाद में फिर हम लोग यहाँ आने के बाद पुणे महानगर पालिका डिपार्टमेंट, जो डिजास्टर मैनेजमेंट डिपार्टमेंट है, उनको फ़ोन किया मैंने और फायर ब्रिगेड स्टेशन में भी फ़ोन किया। उधर फ़ोन करने के बाद में सिर्फ फायर ब्रिगेड के लोग जो है वो आए थे, लेकिन बाकी कोई भी सक्षम यंत्रणा यहाँ पहुंची नहीं। अभी सबको घर से बाहर निकाला है, दूसरी जगह शिफ्ट किया है। पूरा घर में सामान मेहमान नीचे गिर गए पानी की वजह से, पूरा नुकसान है। प्रशासन ने कुछ पहले से बताया नहीं, इसलिए ज्यादा ये गड़बड़ हो गए। ये जो प्रशासन की तरफ से कोई जानकारी नहीं। हर साल बताते थोड़ा बढ़ने वाला है, कुछ होने। इस बार कुछ में नींद में थे, 3:30-4 बजे से पानी का थोड़ा फ्लो बढ़ते रहा। अभी 5-6 साल के बाद पानी आया है और खड़कवासला से जो विसर्ग छोड़ा है उसकी वजह से यहाँ पानी आया है। अभी हम यहाँ के स्थानिक रहवासी है, तो हमने मदद के लिए पिछले बार एक ग्रिल तोड़ने के लिए कुछ नहीं था, तो अभी हमने अपना हथौड़ा लाया है। अभी ऊपर से कम 50 से 60 हजार क्यूसेस छोड़ा है और छोड़ने की कोशिश में है वो, लेकिन पहले लोगों को खाली करेंगे उसके बाद। मुंबई, पुणे आणि रायगड यामध्ये जास्तीचा पाऊस पडतो। उर्वरित महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पाऊस ज्यादा आहे, परंतु एकंदरीत सर्वच प्रशासनाला मी सकाळपासून सूचना करतोय, त्यांना अलर्ट केलेला आहे। अलर्ट मोडमध्ये, ॲक्शन मोडमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। फील्डवर उतरून लोकांची मदत करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत। सर्वात आधी मी कलेक्टर, पुणे म्युनिसिपल कमिशनर, पिंपरी म्युनिसिपल कमिशनर, पोलीस कमिशनर, त्याचबरोबर SDRF, NDRF यांना सूचना दिल्या। तात्काळ आपण आणि लोकल ज्या आपल्या लोकल बॉडीज आहेत त्यांची जी यंत्रणा आहे, फायर ब्रिगेड आहे, या सर्व यंत्रणा काम करतायत। मी आर्मीला देखील
अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. मी कर्नल संदीप यांनाही फोन केला होता आणि त्यांनाही सांगितलं की आर्मीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे, नेव्हीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे, एअरफोर्सच्या, त्याही तैनात ठेवा. आवश्यकता भासल्यास त्यांनाही मूव्ह करा. आता आर्मी देखील मूव्ह करते आहे. आत्ताची परिस्थिती बघता जरा पुण्यामध्ये परिस्थिती पाणी खूप आल्यामुळं एकता नगर, निबज नगर हा जो पुण्याचा भाग आहे तिथं पाणी खूप वाढलेलं आहे. तिथं आता राजेंद्र भोसले पुण्याचे आयुक्त पोहोचलेले आहेत. स्वतः माधुरीताई मिसाळ तिथल्या आमदार ह्या सकाळपासूनच पहाटेपासूनच ते तिथं प्रयत्न करतायत. तिथले जे नागरिक त्यांच्या सोसायट्यांमध्ये पाणी गेलेलं आहे. काही पहिले मजले पाण्यामध्ये गेलेले आहेत. त्यांना पाण्यातनं बोटीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. प्रयत्न नाही, काम चालू केलेलं आहे. NDRFच्या पण आपण बऱ्याचशा टीमला तिथं अलर्ट केलेलं आहे. त्या पण बोटी तिथं पोहोचलेल्या आहेत. रात्री 3:30-3:30ला पाणी सोडलं आणि अलर्ट सकाळी 6:30ला आला, तो पण शाळा बंद केल्याचा, जो दिवसेंनी दिला. इरिगेशन खात्याकडनं कुठलाही अलर्ट नाही. ही परिस्थिती उद्भवते हे त्यांनाही माहिती आहे, महानगरपालिकेलाही माहिती आहे. मागच्या महिनाभर आपण आपल्या भागात परत पुराची परिस्थिती होऊ नये म्हणून वारंवार प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, मीटिंग घेतलेल्या आहेत. पण आज तुम्ही बघताय की सकाळपासून आपण 7 वाजल्यापासून आपले रात्रीपासून म्हणजे नगरसेवक आणि हे सगळे इथे आहेत, कार्यकर्ते आहेत. पण आज आम्हाला आमच्या हातामध्ये बोटी नाही आहेत, काही यंत्रणा नाही आहे. पाणी हे सक्शन लावूनच बाहेर काढायला लागतं, कारण ह्याला कुठेही मार्ग नाही काढायचा. जसं आता इथे एकता नगर, तसं विठ्ठलनगरला सेम परिस्थिती आहे, वरती साईनगरला सेम परिस्थिती आहे. लोक तिथे अडकलेले आहेत, हजारो लोक अडकलेले आहेत आणि प्रशासन थंड आहे. पुणे जिल्ह्यामधली जेवढी म्हणून काही या घाट परिसरातली किंवा डोंगर माथ्याच्या परिसरातली जेवढी म्हणून प्रेक्षणीय स्थळं आहेत, उदाहरणार्थ धबधबे असतील, तलाव असतील, बुशी डॅम सारखे ठिकाण असतील, ते पुढच्या 48 तासासाठी पर्यटकांसाठी आम्ही बंद केलेले आहेत. पर्यटकांना तिथे जाण्याला मुभा नाही. आणि मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो की आपणही अशा धोकादायक ठिकाणी जाण्याचं टाळावं. पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी वल्नरेबल जे पूल आहेत, ज्या ठिकाणी पाणी जाऊ शकतं, ज्या ठिकाणी दरडी कोसळू शकतात, त्या सर्व भागांना जाणारे रस्ते आम्ही बंद केलेले आहेत. आणि त्या ठिकाणी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण नाहक कुठल्याही प्रकारचं साहसी असं कुठले कृत्य करू नये. हात जोडून विनंती आहे सर्वांनाच, माझ्या पक्षामधल्या माझ्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला, हे जिथे जिथे पूर आलेत, जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलेलं आहे, प्रत्येक घराघरामध्ये जा, प्रत्येकाला मदत करा. जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी शक्य असतील, पक्ष म्हणून तर आपण करूच, पण वैयक्तिक तुम्ही देखील तिकडे जाणं गरजेचं आहे, विचारपूस करणं गरजेचं आहे, त्यांना त्यातनं बाहेर काढणं गरजेचं आहे. मूळ महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत, मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. हेच मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या विधानसभेचं तुमचं कॅम्पेन असलं पाहिजे, तुमचा प्रचार असला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.